सगळे सोयरेच्या अधिसूचनेविरोधात पुण्यामध्ये ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी उपोषण सुरू केलंय। मंगेश ससानेंच्या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। मराठा आरक्षणाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी ससाने यांनी केलेली आहे। त्यांच्यासोबत या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। ओबीसी आरक्षणाच्यासाठी म्हणून पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी मंगेश ससाने यांचं आमरण उपोषण सुरू आहे। ते आपल्या सोबत आहेत। आजचा उपोषणाचा 5वा दिवस आहे। काय नेमक्या प्रमुख मागण्या आहेत आणि काय इशारा असणार आहे? आमच्या मागण्या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही सरकारला सांगितलेला आहे। हा जो सगळे सोयरेचा जो अधिसूचना आणलेली आहे त्याच्यावर सरकारने हरकती व सूचना मागवल्या होत्या। त्याच्यावर लाखोच्या संख्येने हरकती व सूचना महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींनी मंत्रालयात नेऊन दिलेल्या आहेत। परंतु तरी पण कुठल्या तरी एका उपोषणाच्या दबावाखाली अज्ञानी माणसाच्या प्रेशरमुळे आणि विधानसभेला फटका नको कुठल्या तरी फॅक्टरचा म्हणून ही अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करायचं आश्वासन दिलं गेलंय। शासन पातळीवर त्याच्यावर कार्यवाही चालू केलेली आहे असं आम्हाला दिसतंय। जर हा सगळे सोयरेचा कायदा झाला तर महाराष्ट्रातील SC ST ओबीसीचं आरक्षण ह्या अशा ढोबळ शब्दांनी आणि ॲफिडेव्हिटनी प्रतिज्ञापत्रांनी संपून जाईल। पाहिजेल तो दाखला पाहिजेल त्या जातीचा पाहिजेल त्या माणसाला मिळेल फक्त ॲफिडेव्हिट देऊन आणि आरक्षणाचं तत्व संपून जाईल। तर सरकारला हे संविधान संपवायचं जे कारस्थान आहे हे अशा कायद्यामध्ये असे ढोबळ शब्द, मी तर असं म्हणतो की राज्य सरकारने 288 आमदारांना विधानसभेत कायदे बनवण्यापेक्षा जरांगेलाच तुम्ही कायदा मंत्री करा किंवा अटॉर्नी जनरल करा, ॲडव्होकेट जनरल करा आणि त्याच्याकडून कायदे बनवून घ्या। एवढी वेळ महाराष्ट्रावर आलेली आहे। ओबीसींना आज 5वा दिवस आहे। आज इथं कोणी फिरकलेलं नाही आहे। तुम्ही एका समाजाला एका व्यक्तीला रेड कार्पेट देताय, पायघड्या घालताय, तिथं हेलिकॉप्टरनी चार्टर्ड विमानांनी राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मंत्री जातात, प्रशासकीय अधिकारी जातात, सचिव जातात आणि ओबीसींच्या तोंडाला अशी पानं पुसली जातात। तमाम महाराष्ट्र बघतोय काय होतंय काय नाही। आणि आता तुम्हाला जर ही उपोषणाचीच भाषा कळती, आमच्या जीवाशीच खेळायचंय तर आम्ही त्याच भाषेत तुम्हाला उत्तर द्यायला आम्ही उपोषणाला बसलोय। आणि आज 5वा दिवस आहे। सरकारतर्फे कोणी आलेलं नाहीये, त्यामुळं आज दुपारपर्यंत कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही तर दुपारपासून मी पाणी पण बंद करणार आहे। तुम्हाला आमचा जीवच पाहिजे असेल तर जीव घ्या। कुठेतरी त्यांनी एक क्रांती घडेल आणि महाराष्ट्रामध्ये आता ओबीसीची माशाल पेटतीये तर सरकारला नक्कीच हे परवडणार नाहीये। आपण बघतोय वेगवेगळे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या मागण्या आहेत ज्या संदर्भाने हे उपोषण सुरू आहे। बघावं लागणार आहे सरकार या सगळ्या उपोषणाकडे कशा पद्धतीनं लक्ष देत आहे, या मागण्या मान्य केल्या जात आहेत का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।